बुधवारी रात्री ठाण्यातल्या व्होल्टास कंपनीच्या परिसरामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाच्या 8 खासदारांची एक गुप्त बैठक झाली असा दावा केला गेला आणि पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली ती ऑपरेशन टायगरची। या बैठकीला अरविंद सावंत, ओमराजे निंबाळकर यांच्यासारख्या कट्टर शिवसैनिकांची नावं घेतल्याने राज्यामध्ये एकच खळबळ उडाली। सावंत यांनी तर असं काहीच घडलं नाहीये हे स्टॅम्प पेपरवरती लिहून देण्याची तयारी दाखवली। मग खरोखरच अशी कोणती बैठक झाली होती का की संजय राऊत म्हणतात तसं बातम्या फक्त पेरल्या जातात? बरं, पेरल्या असल्या तरी त्यांना मागच्या 1-2 महिन्यांपासून एवढा वेग का आलाय? खुद्द शिंदेंनीच या बैठकी पार पडल्याच्या चर्चा निराधार आहे असं म्हटलं असलं तरी जूनपर्यंत एकनाथ शिंदे गट महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजकीय भूकंप घडवून आणणार आहेत यासाठी ही सगळी प्लॅनिंग सुरू आहे अशी माहिती काही गुप्त सूत्रांकडून मिळते आहे। नक्की काय सुरू आहे एकनाथ शिंदे यांच्या डोक्यामध्ये आणि ते खरंच शक्य होणार आहे का, जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। 8 तारखेला रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा नेहमीच्या मार्गाऐवजी अचानक मुख्य रस्ता ओलांडून ठाण्यातल्या व्होल्टास कंपनीच्या परिसरामध्ये एका गुप्त ठिकाणी वळला। तिथे पहाटेपर्यंत एक हाय प्रोफाईल बैठक चालली। दावा असा केला गेलाय की तिथे 6 खासदार प्रत्यक्ष हजर होते आणि 2 खासदार व्हिडिओ कॉलवरती होते। यामध्ये अरविंद सावंत, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे, राजाभाऊ वाजे, संजय जाधव आणि धाराशिवचे ओमराजे निंबाळकर या सर्वांची नावं समोर आली। पण ही बातमी बाहेर येताच ठाकरे गटाच्या गोटातून जबरदस्त फायरबॅक आला। अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन चक्क स्टॅम्प पेपरवरती लिहून देण्याची तयारी दर्शवली। ते म्हणाले, मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, मला उभं चिरलं तरी मातोश्रीचीच निष्ठा दिसेल, भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरूनच जाणार। दुसरीकडे ओमराजे निंबाळकर यांनी सुद्धा आव्हान दिलं की अशी बैठक झाली असेल तर फोटो दाखवा, माझ्या 2 टर्मपासून हेच सुरू आहे, हे सगळं खोटं आहे। यावरती संजय राऊत असं म्हणाले की ऑपरेशन हे एकदाच होत असतं, हे डेड बॉडीचं ऑपरेशन आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंच्या पक्षाची डेड बॉडी केली। राऊत म्हणतायत की या बातम्या मुद्दाम पेरल्या जातात, त्यामुळे एका बाजूला सगळीकडे बातम्या फिरतायत आणि आता ठाकरे गटाचे नेते हे सगळं डिनाय करतात, त्यामुळे अजूनच गोंधळ निर्माण झालाय। मागच्या काही महिन्यांमध्ये सुद्धा एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावरती असताना त्यांच्या एअरपोर्टवरच्या बैठकीची तुफान चर्चा झाली होती। पण प्रश्न असा पडतोय की या सगळ्या ऑपरेशन टायगर नावाच्या चर्चा आत्ताच का व्हायला लागल्या? कारण राजकारणामध्ये कोणतीही गोष्ट ही विनाकारण घडतच नसते। तर चर्चा अशी आहे की जून महिन्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकार अशा दोन्ही स्तरांवरती मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे। सध्याच्या गणितानुसार एकनाथ शिंदे यांच्याकडे 7 खासदार आहेत आणि त्या बदल्यामध्ये त्यांना केंद्रामध्ये एकच मंत्रिपद मिळू शकते। पण शिंदेंची नजर यापेक्षा मोठ्या आकड्यावरती आहे। त्यामुळे जर हे ऑपरेशन टायगर यशस्वी झालं आणि ठाकरेंचे 8 पैकी अर्धे जरी खासदार शिंदेंकडे आले तरी त्यांचा आकडा 7 वरून थेट 11 किंवा 12 वरती पोहोचेल। जेव्हा आकडा डबल डिजिटमध्ये जातो तेव्हा दिल्लीतली बार्गेनिंग पॉवर आपोआप वाढते। मग शिंदे हक्काने सांगू शकतात की आम्ही महाराष्ट्रामध्ये शिवसेना वाढवली आहे। थोडक्यात काय तर स्वतःचं राजकीय वजन वाढवण्यासाठी खासदारांची बेरीज अत्यंत महत्त्वाची आहे। त्यामुळे हा सगळा गेम सुरू असण्याची शक्यता आहे। त्यात अजून दुसरा मुद्दा असा आहे की शिंदे गटाचं वर्चस्व अजूनही शहरी भागांमध्ये जास्त आहे, पण येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये जर त्यांना टिकायचं असेल तर ग्रामीण भागामध्ये शिरकाव करणं गरजेचं आहे। सध्या अजूनही राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं वर्चस्व ग्रामीण भागामध्ये टिकून आहे। तुम्ही जर वरच्या त्या 8 नावांकडे पाहिलं, मग ते संभाजीनगरचे असोत, धाराशिवचे असोत, परभणीचे असोत किंवा उत्तर महाराष्ट्रातले सगळे ग्रामीण भागातले मोठे चेहरे आहेत। जर हे नेते शिंदेंकडे आले तर त्या भागामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पारंपरिक सत्तेला शह देणं हे शिंदेंना सोपं जाणार आहे। यात अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे सर्वोच्च न्यायालयातल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादाची सुनावणी। 1 एप्रिलला होणारी ही महत्त्वाची सुनावणी आता 23 एप्रिल 2026 पर्यंत पुढे ढकलण्यात आली। त्या सुनावणीपूर्वी शिंदेंना कोर्टामध्ये आणि जनतेमध्ये सिद्ध करायचंय की खरी शिवसेना आहे कुणाची। त्यामुळे जर त्या निकालाआधी काही यश मिळालं तर कोर्टाच्या निकालाआधीच जिंकल्यासारखं होणार आहे। म्हणून ही सगळी कथित धावपळ किंवा नॅरेटिव्ह सेट करणं असावं अशी शक्यता वर्तवली जाते। त्यात अजून एक गोष्ट अशी आहे की ठाकरे गट असेल किंवा पर्यायानं उद्धव ठाकरे असेल, हे सध्या सगळे एकदम शांत आणि संत बघायला मिळतात। पक्षामध्ये अंतर्गत चर्चा अशी आहे की ठाकरे कुटुंबाने जिल्हा परिषद किंवा स्थानिक निवडणुकांमध्ये सुद्धा म्हणावी तशी मदत केली नाही। यामुळे खासदारांना स्वतःचं भवितव्य हे धुसर वाटू शकतं। त्यामुळे त्यांना असं वाटतंय की जर महायुतीसोबत किंवा शिंदे ऑफर करत असतील तर त्यांच्यासोबत गेलोच तर महायुतीमुळे भाजपची हक्काची मतंही मिळतील आणि किमान आपण सत्तेत तरी राहू शकतो। आणि सत्तेत राहणं म्हणजे चांगला फंड मिळणं असतं, ज्याच्यासाठी बरेचसे नेते राजकारण करत असतात। त्यामुळे हे ऑपरेशन टायगर हे वरवर बघता बातम्या पेरणारं वाटत असलं तरी एकनाथ शिंदेंचं जर जूनचं टार्गेट बघता यामध्ये काहीतरी तथ्य असं वाटायला लागतं। तुम्हाला काय वाटतं? सध्याच्या सगळीकडे फिरणाऱ्या चर्चा बघता ऑपरेशन टायगर खरंच अस्तित्वात आहे की राऊत म्हणतायत तसं या बातम्या पेरण्याची कामं सुरू आहेत? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी लगावबत्ती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।